विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की 2013 पासून बोर्डचं टाइम टेबल चेंज झालेलं नाहीये. 2013 पासून जेव्हा नवीन हा एक्झाम पॅटर्न आला की नाही, 70 मार्काचे पेपर, ओके, मॅथ्स 80 मार्काला, प्रॅक्टिकलला 30 मार्क, तेव्हापासून एक गोष्ट फिक्स आहे. कोणती सांगतो? व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघायचं, लक्षात घ्या. आणि मी तुम्हाला सांगतो, सगळेजण व्यवस्थित लक्ष द्या, की जेव्हा इंग्लिशचा पेपर होतो की नाही बाळांनो, त्याच्यानंतर 5 दिवस सुट्टी असते. जर तुमचा मराठी, संस्कृत असे विषय नसतील तर डायरेक्टली तुम्हाला 5 दिवसांनी फिजिक्सचा पेपर द्यायचा असतो. ओके. मग काय होतं माहितीये का, की या 5 दिवसाचा प्लॅन टोटली वेगळा असतो बरं का. मुलं चूक काय करतात, की या 5 दिवसात केमिस्ट्री मॅथ्स करत बसतात आणि फिजिक्स मग अवघड जातो. आणि सगळ्यात शॉकिंग म्हणजे काय, की फिजिक्स नंतर 1 किंवा 2 दिवस सुट्टी असते आणि केमिस्ट्रीचा पेपर असतो. मोस्ट ऑफ द केस मध्ये असं झालंय की एकच दिवस सुट्टी मिळाली, म्हणून मी थंबनेल असं केलंय ना, की केमिस्ट्री इन 1 डे. म्हणजे तुम्हाला आता मी अगोदरच सांगितलंय, बोर्डचं टाइम टेबल यायच्या अगोदरच मी तुम्हाला काय सांगितलंय, की केमिस्ट्रीला एक दिवस सुट्टी असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला असा अभ्यास करावा लागणार आहे, असा अभ्यास करावा लागणार आहे, की केमिस्ट्रीची रिव्हिजन ही विदिन 1 डे फिनिश करायला पाहिजे. कारण फिजिक्सला 5 दिवस असतात, लक्षात घ्या. आता स्ट्रॅटेजी सांगू का आमची काय, की इंग्लिशचा पेपर ऍड केला तर तो एक्स्ट्रा एक दिवस आहे बरं का. म्हणजे पेपर देऊन तुम्ही 4 वाजता घरी येणार, बरोबर आहे. मग आमची स्ट्रॅटेजी काय असते, की त्या दिवशीच 4 to 5 एकदम छोटे छोटे टॉपिक संपवून टाकायचे. हो, म्हणजे कॉन्फिडन्स येतो. मॅग्नेटिक मटेरियल एकच एक्सप्रेशन आहे त्याच्यामध्ये, तेच येणार आहे परीक्षेत आलं तर. पुन्हा ड्युअल नेचर हे सोपे टॉपिक आहेत. सेमी कंडक्टर सुद्धा सोपा टॉपिक आहे, लक्षात घ्या. सेमी कंडक्टर सुद्धा सोपाच टॉपिक आहे, हे लक्षात घ्या. ओके. मग काय होतं, की ते 4 ते 5 टॉपिक संपवले, नेक्स्ट डे पुन्हा 5 टॉपिक संपवले, असं केलं. गेल्या 2-3 दिवसातच फिजिक्स फिनिश होतं, लक्षात घ्या. आणि अजून 2 दिवस उरतात, की जिथं तुम्ही त्या फिजिक्सची प्रॉपर रिव्हिजन करून पेपर द्याल. पेपर सोपा जाईल. बरं, वर्षभर आपल्याला प्लॅन तर केलायच आपण, की केमिस्ट्री इन 1 डे. मी आहे ना तुम्हाला सांगायला, की केमिस्ट्री इन 1 डेच केलं पाहिजे. मग केमिस्ट्री पण सोपा जाईल. ओके. आणि केमिस्ट्री सोपा बघा. केमिस्ट्रीला जर एक दिवस सुट्टी असली, की मॅथ्सला 2 दिवस सुट्टी असते. पण केमिस्ट्रीला 2 दिवस सुट्टी असेल, तर मॅथ्सला 1 दिवस सुट्टी असते. आणि मॅथ्सला 1 दिवस सुट्टी पण सफिशियंट आहे. मोर दॅन इनफ आहे, लक्षात घ्या. कारण तिथले प्रश्न ठरलेले आहेत. तुम्हाला सांगतो, 40 मार्काचे प्रश्न ठरलेत. तिथून पण बोर्डचा पेपर काढा. एक्सपेक्टेड व्हॅल्यू व्हॅरियन्स असणारच आहे. टेबल असणारच आहे. एलपीपी असणारच आहे, लक्षात घ्या. चेंजेस होत नाही. थेरम फिक्स असणार आहेत, लक्षात घ्या. बरं, आता मुद्दा असा आहे, की सर हे सगळं तुम्ही सांगितलं. मुलं चूक काय करतात मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, लक्षात घ्या, की या 5 दिवसात मगाशी बोललो तसं त्यांना असं वाटतं, की फिजिक्सला कशाला 5 दिवस द्यायचे. केमिस्ट्रीला 1 दिवस सुट्टी आहे, मग पहिले 2 दिवस केमिस्ट्री करू, मॅथ्स करू. हे बिलकुल करू नका बरं का. होतं काय माहितीये का? पहिले 2-3 दिवस तुम्ही रिलॅक्स मध्ये करता. तुमचं माइंड तुम्हाला काय सांगतं माहितीये का? फिजिक्सचा पेपर आहे. पण केमिस्ट्री एक्स्ट्रा करायला लागलोय. एक्स्ट्रा करतोय, त्यामुळे निवांत करता तुम्ही. निवांत होतं. आणि काय होतं, 3 दिवसांनी जेव्हा तुम्ही फिजिक्स करायला स्टार्ट करता ना, तेव्हा तुमच्या लक्षात येतं, की तुमच्या कुठल्यातरी मित्राचा सिलेबस कंप्लीट झालाय. त्याचे 10 टॉपिक झालेत. तुम्ही सुरुवात करायला लागलाय. तणाव येतो. मुलींना तर खूप तणाव येतो, लक्षात घ्या. मुलींना कसं असतं, वेगळ्याच गोष्टी असतात. मग 2 दिवसात हे नाही झालं, फिजिक्स अवघड जातो. फिजिक्सच्या पेपर नंतर तो दिवस इतका तणावात गेलाय ना मुलांचा, इतका तणावात जातो, लक्षात घ्या, की त्यामुळे केमिस्ट्री पण अवघड जातो, मॅथ्स पण अवघड जातो. पूर्ण बोर्डची एक्झाम अवघड गेल्यामुळे सीईटीचा इंटरेस्टच राहत नाही. आता सेकंड अटेम्प्टचं बोलतोय बरं का मी, लक्षात घ्या. पण मी काय म्हणतोय, सगळा प्लॅन आपल्याला ऑलरेडी आहे ना. बरं, सगळ्यात इम्पॉर्टंट की आपलं काय ठरलंय, की बोर्ड प्लस सीईटी. बोर्ड प्लस सीईटी असाच अभ्यास केला पाहिजे. आता हे आपल्या पुस्तकातलं कॉलम 1 कॉलम 2 आहे. आपल्या पुस्तकातलं आहे, लक्षात घ्या. आपल्या पुस्तकातलं आहे. बर, हे जे आहे ना, हे अल्किल हलाइड आहे बरं का, लक्षात घ्या. नक्कीच अल्किल हलाइड आहे. म्हणजे मी ए ला 2 शी मॅच करतोय. बर, जेव्हा 2 कार्बन डबल बॉन्ड आहे आणि ह्या असेल, तर सी ला मी 1 शी मॅच करतोय. ते विनाइल ग्रुप असतो. हॅलोजन ज्या कार्बनला आहे तिथे सगळे सिंगल बॉन्ड आहेत, पण नंतर डबल बॉन्ड आहे. मग हे अलील आहे. कोण आहे सांगा? अलील. बेन्झिल इथे दिलंच नाहीये. अरिल हलाइड. म्हणजे बेन्झिन रिंगला डायरेक्टली हॅलोजन असेल तर अरिल. बेन्झिन म्हणजे काय माहितीये का? बेन्झिल म्हणजे की बेन्झिन रिंगला पहिला कार्बन अटॅच करा आणि त्या कार्बनला मग हॅलोजन अटॅच करा. ओके. पुस्तकातला आहे. पुस्तकातलं आहे. बोर्डला नक्की नक्की बोर्डला येणार आहे, एमसीक्यू येणार आहे. पण सगळ्यात शॉकिंग आता मी तुम्हाला दाखवतोय काय, ते नीट लक्षात द्यायचं बरं का. आणि म्हणून तर तुम्ही माझे लाईव्ह सेशन फॉलो करताय. तुम्ही अजून केले नसेल तर लाईव्ह सेशन करा बाळांनो, लक्षात घ्या. त्यात मी असं शिकवतोय की तुम्हाला ऑर्गॅनिक पैकीच्या पैकी मार्क. आता बघा नीट लक्ष द्या. विनाईल म्हणजे 2 कार्बन ना रे.
इथं बघा 2 कार्बन. म्हणजे ए ला 3 मॅच होतंय. ए ला 3 मॅच होतंय. ए ला 4 कॅन्सल. ए ला 1 कॅन्सल. ए ला 3, ए ला 3. बी ला 4 याचा अर्थ बी ला 4च असणार आहे. बी ला 4 असणार आहे. 4 ऑप्शन काढून टाका. का? हे मॅच झालंय. सी आणि डी चा विचार करा. अलील का रे? अलील, अलील, अलील मध्ये कसं असतं की हॅलोजन ज्या कार्बनला आहे तिथं CH2 पाहिजे. ओके बघा इथं इथं आहे. हे अलील आहे. म्हणजे मला D1 पाहिजे. मग D1 इथेच आहे. ऑप्शन सी करेक्ट. JEE जेई मधले क्वेश्चन्स आहेत. पण थांबा ना. जेई कशाला घेऊन बसलाय? 2026, 2026, 2026. 17 एप्रिल मॉर्निंग शिफ्ट, 17 एप्रिल मॉर्निंग शिफ्ट. अरे एकाच शिफ्ट मध्ये 2 प्रश्न. शॉकिंग आहे लक्षात घ्या. इथं 19 एप्रिलला काय विचारलंय? अलिलिक कुठलं आहे? त्या शिफ्टमध्ये काय विचारलं? हॅलो अल्काईन कोण आहे? हे जरा वेगळं ट्रिपल बॉन्ड आहे लक्षात घ्या का. आणि इथे विचारलंय अलिलिक कोण आहे लक्षात घ्या. मग आता मुद्दा काय तुमच्या लक्षात आला का बघा, की आपल्याला बोर्ड प्लस सीईटी मॅनेज करायचं आहे. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, माझं ऐका. मी गेल्या वर्षी जेव्हा एक्झाम सुरू होती ना, तेव्हा बोलायचो काय माहितीये का? आयसोमॉर्फिझम पासून ग्रीन केमिस्ट्री पर्यंत सगळ्या डेफिनेशन्स करायच्या. एकही मिस करायची नाही डेफिनेशन. केमिस्ट्रीमध्ये डेफिनेशन 10 ते 15 मार्काला येतात. किती? 10 ते 15. शॉकिंग आहे ना, लक्षात घ्या. आणि तो चांगला स्कोर तिथंच होतोय. गंमत सांगू तुम्हाला मी. गेल्या वर्षी आयसोमॉर्फिझमची सुद्धा डेफिनेशन आली आणि ग्रीन केमिस्ट्री सुद्धा डेफिनेशन आली परीक्षेत लक्षात घ्या. म्हणजे डेफिनेशन आपल्याला सगळ्या करायच्या आहेत. गंमत सांगू का? डायग्राम करताना फक्त इलेक्ट्रोकेमिस्ट्री टॉपिक मध्ये 4 डायग्राम करायचे. 4 मोजून 4. H2O2 फ्युएल सेल, ड्राय सेल, ठीक आहे, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड आणि लीड स्टोरेज सेल. बस 4च डायग्राम करायचे लक्षात घ्या. त्याच्या बाहेरची कुठलीही डायग्राम येणार नाहीये. डिस्टिंग्विश करताना मी सांगतो तुम्हाला हिंट. वायलन ऍप्लिकेशन ओपन करायचं आणि पहिल्या टॉपिक पासून शेवटपर्यंत जेवढे डिस्टिंग्विश आलेत सांगतो, सॉलिड स्टेट मध्ये 3 डिस्टिंग्विश आहे. डिफेक्ट मधला एक डिस्टिंग्विश आहे. ओके, क्रिस्टलाइन सॉलिड, अमॉर्फस सॉलिड पण आहे लक्षात घ्या. ओके, आयोनिक सॉलिड आणि कुठलं तरी असं कुठलं तरी आहे बरं का डिस्टिंग्विश त्यात लक्षात घ्या. म्हणजे मी तुम्हाला सांगतो डिस्टिंग्विश जास्त प्रश्न नाही आहेत, पण ऑर्गॅनिक मधल्या डिस्टिंग्विश मध्ये तुम्हाला रिॲक्शन्स लिहायचे असतात हेही लक्षात घ्या. ओके, रिॲक्शन लिहून ते डिस्टिंग्विश करायचं असतं. मी तुम्हाला सांगतो, मी डेरिव्हेशनचा व्हिडिओ फ्री ठेवलेला आहे. मी ऑल डेरिव्हेशन्स एकाच व्हिडिओमध्ये प्रूफ केलेत लक्षात घ्या. आणि ते कुठे आहे? फिनिक्स बॅच मध्ये. तुम्ही ऍप डाउनलोड करून तुम्ही सर्च करा. फ्री ठेवलाय कंटेंट, तो बघा. नंतर मी तो लॉक करणार आहे बघा, लक्षात घ्या. लवकरात तो बघून घ्या. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल, अजून बोर्डचं टाइम टेबल यायच्या आतच मी तुम्हाला जाणीव करून दिली की केमिस्ट्री एका दिवसात फिनिश करावं लागेल. ती काळाची गरज आहे. आता सुरुवात करा. आयसो शब्दानं सुरुवात होणाऱ्या किती डेफिनेशन्स आहे सांगा बघू. आयसोमॉर्फिझम आहे, आयसोथर्मल प्रोसेस, आयसोबारिक प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस, आयसोटोनिक सोल्युशन. आयसोटोनिक सोल्युशन. आयसो म्हणजे सेम. मी तुम्हाला सांगतो डेफिनेशन्स म्हणलं की फिजिक्स मध्ये पण आहेत बरं का. फिजिक्स मध्ये सुद्धा आता 10 ते 15 मार्काला डेफिनेशन्स येत आहेत. 2021 पासून अजून पेपर पॅटर्न चेंज झाला लक्षात घ्या. आणि डेरिव्हेशन्स कमी करा फिजिक्स मधले. केमिस्ट्री मधले डेरिव्हेशन सगळे करा. का? 10 ते 15च आहेत लक्षात घ्या. ओके, मग आता लागणार अभ्यासाला. ओके, फॉलो करणार आहे मला. नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो चॅनल नक्की शेअर करा. ऑल द बेस्ट.